नमस्कार. मी हंसराज मराठे. माझ्या हंसराज मराठे सिंदबाद या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. मी ऑक्टोबर 2025मध्ये स्वित्झर्लंडमधील बाझेल या गावी माझ्या लेकीकडे गेलो होतो आणि तिथून मी बरेचसे पॉईंट्स बघितले. तर आता हा जो आता पॉईंट आहे, आम्ही जिथे चाललेलो आहोत तो आहे इंटरलाकन. आणि बाझल ते इंटरलाकन हे अंतर 150 किलोमीटर आहे. साधारण 2.25 तास किंवा 2 तास लागतात. माझ्या जावयानी BMW कार हायर केली होती. त्या कारनी आम्ही आज सकाळी निघालो आहोत इंटरलाकनला जायला आणि साधारण 2 तासानंतर आम्ही इंटरलाकनला पोचू. आता हा जो प्रवास आहे, रोड ट्रिप आहे ही, ते तुम्ही बघू शकता की आजूबाजूला काय सुंदर दृश्य आहेत. बघतच राहावं. आता भूतलावरचा स्वर्ग म्हटल्यावर इथली दृश्य सुंदरच असणार आहेत हे नक्की आहे. तेव्हा आता आपण हा आजूबाजूचा परिसर पाहतो आहोत. हे काय सुंदर दृश्य आहेत आजूबाजूची. तर ते आता आम्ही इथून इंटरलाकनला जाणार आहोत आणि त्या इंटरलाकनला बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज असतात. त्याच्यापैकी एक प्रमुख ॲक्टिव्हिटी म्हणजे पॅराग्लायडिंग ही असते. तर त्या पॅराग्लायडिंगचं तिकीट ऑलरेडी आमच्या जावयानी बुक केलेलं होतं. ते स्लॉट बुक करावे लागतात आणि मी, माझी बायको आणि आमची नात असं तिघांचं त्याने बुकिंग केलेलं होतं. तर आता तिथे आम्ही इंटरलाकनला पोचलो की तिथनं ट्विन पॅराग्लायडिंग म्हणून एक कंपनी आहे, त्यांच्या थ्रू जे बुकिंग केलेलं होतं, तर त्यांची पिकअप व्हॅन किंवा बस ती त्या खालच्या पॉईंटहून वर पर्वताच्या वरच्या टोकाला घेऊन जाते आणि मग तिथून ते पॅराग्लायडिंग सुरू होतं. पॅराग्लायडिंगचे 3-4 प्रकार आहेत. तर आता हा प्रकार जो आहे हा ट्विन पॅराग्लायडिंग असं म्हटलं जातं, कारण पाठीमागे पायलटसारखा एक माणूस बसलेला असतो. तो गाईड करत असतो त्या पॅराशूटला. तर आता हे आपण इंटरलाकन सिटीमध्ये प्रवेश करते झालो आहोत. आम्ही आमच्या कारमधनं उतरलो आणि ती जी कंपनी होती त्याचं ऑफिस आम्ही शोधत होतो की ते कुठे आहे, ज्या कंपनीच्या थ्रू आम्ही बुक केलं होतं ते. आणि समोर खूप मोठं मैदान आहे. आता त्या पहाडावर नेऊन तिथून पॅराग्लायडिंग सुरू होतं आणि हे समोर जे मैदान दिसतं आहे, ही बग्गी घोडागाडी तुम्ही तिथे बघू शकता. शान आहे ही तिथली इंटरलाकनची. त्याच्यात बसून सवारी करणं म्हणजे त्या टमटममध्ये. हे आता समोर जे ग्राउंड दिसतंय हे विस्तीर्ण मोठं ग्राउंड आहे. त्याच्या पाठीमागे आल्प्स पर्वताची रांग आहे आणि त्या मैदानामध्ये वरनं पॅराग्लायडिंग करणारे लोक तिथे खाली उतरतात.
ही बर्फाच्छादित डोंगरांची रांग आहे आणि हे पॅराग्लायडर्स त्याच्यावरती पॅराग्लायडिंग करतात आहेत. थोडंसं ढगाळ वातावरण आहे आज, त्याच्यामुळे मला थोडासा डाऊटच होता की पर्वतावर गेल्यावरती आणि आपल्याला काय खाली दृश्य दिसतील का नाही दिसणार ढगांमध्ये. तर आता ही तुम्ही सुंदर दृश्य बघू शकता की हे जे वर हिरवे आणि बर्फाच्छादित जे पहाड आहेत त्याच्यावरनं हे पॅराग्लायडर्स ग्लायडिंग करतात आणि हे जे हिरवंगार मैदान आहे ह्या मैदानामध्ये त्यांचं सगळ्यांचं लँडिंग होतं. हा त्याचा स्पॉट आहे लँडिंगचा. पर्वताच्या वरच्या टोकावरनं ते सुरू होऊन आणि इथे ते संपतं. या समोरच्या मैदानामध्ये ही जी ॲक्टिव्हिटी चालू असते की वरनं ग्लायडर्स येतात, तिथे खाली लँड होतात आणि ते सगळं दृश्य जे आहे हे तुम्ही कितीही वेळ बघत राहिले तरी कंटाळा येत नाही. पक्ष्यांप्रमाणे उडणारे हे पॅराग्लायडर्स आणि त्याच्या पाठीमागे आल्प्स पर्वताची बर्फाच्छादित रांग, ढग, हे सगळं दृश्य तुम्ही मनात साठवत राहा. त्याला काही मर्यादा नाही आहे. खूप मजा येते ते पाहताना, त्याहून जास्त मजा येते ते करताना. तेव्हा आता हे आधी मी बघून ठेवतोय आणि त्याच्यानंतर आता वरती आम्ही त्या ट्विन पॅराग्लायडिंगच्या कंपनीच्या बसनी आम्ही वरती पहाडाकडे जाऊ. हे तिथे एक पब्लिक टॉयलेट आहे जे पे अँड यूज आणि मेकॅनाइज्ड सगळं असतं. ऑनलाईन पेमेंट करावं लागतं. त्याच्यानंतर आम्ही त्या पॅराग्लायडिंग कंपनी जी होती त्याची बस हुडकली. आता 180 CHF असं त्याचं तिकीट आहे. ते तुम्ही कन्व्हर्शन करा इंडियन रुपीजमध्ये. तर ही बस आहे त्यांची. तर या बसमधनं
जेवढ्या लोकांनी साधारण बुकिंग केलेलं असेल ते आत्ता तिथेच तो स्लॉट वाईज असतं ते वेळेच्या हिशोबाने. तर त्या स्लॉटला जेवढे लोक असतील ज्यांचं बुकिंग आहे त्यांना ह्या बसमध्ये ते नेतात आणि वरती टॉपवरती आणून सोडतात. आता हा आमचा बसचा प्रवास सुरू झालेला आहे. हा बसचा प्रवास पण अतिशय सुंदर आणि एन्जॉय करण्यासारखा असतो, कारण तिथून जी दृश्य दिसतात आहेत ना, जसं जसं आपण वरती पहाडावर वर 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 आकाशात जातो तसं खालची जी दृश्य आहेत, आता हा निळाशार तलाव आहे, आजूबाजूला त्याच्या डोंगर आहेत, ही झाडं आहेत, ही सगळी दृश्य बस तुम्ही नुसती डोळ्यात साठवून ठेवा, मन तृप्त होतं ही सगळी दृश्य पाहून. तेव्हा आता आमचा हा पहाडावर चढायचा प्रवास चालू आहे आणि आम्ही ती सुंदर दृश्य आजूबाजूची डावीकडे पाहू का उजवीकडे पाहू, डावीकडे पाहू का उजवीकडे पाहू. आता डावीकडे हे मोठं लेक आहे आणि उजवीकडनं पहाड आहे. आता हे सगळं बघत बघत आम्ही वरच्या टोकाला त्या पॉईंटपाशी येऊन पोचू, जिथून की आमचा टेक ऑफ होईल. आम्हाला ते सगळं जामानी ज्याला म्हणतात सेफ्टी गिअर्स जे असतात ते घालून, डोक्यावर हेल्मेट घालून असं तो जो पायलट असतो त्याच्यासोबत आमची सफर मग सुरू होते. तर तेव्हा आता ते तिकडे आमची कूच चालू आहे. आम्ही आता अगदी वरती टॉपला पोचलो आहोत. बसमधनं उतरून आणि पायी तो जो डोंगराचं एक टोक असतं त्या टोकाकडे आम्ही पायी वाटचाल करतो आहे. आमच्याबरोबर त्यांचे जे गाईड आणि पुढचे पायलट असतात ते अलॉट केलेले असतात. प्रत्येकाला त्याचं नाव सांगितलं जातं आणि त्याच्याप्रमाणे ते आपल्यासोबत असतात. आणि त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक नुसतं पॅराग्लायडिंग आणि दुसरं तुम्हाला जर शूटिंग करायचं असेल त्या सगळ्या पॅराग्लायडिंगचं तर त्याचे ॲडिशनल चार्जेस असतात, जे की तुम्हाला त्याला पे करावे लागतात आणि मग ते त्याचं शूटिंग जे आहे ते तुमच्या मोबाईलवरती पाठवतात. तेव्हा आता आम्ही पायी पायी चाललो आहोत. पायी पायी चालतानाही आजूबाजूची दृश्य ही अवर्णनीय आहेत. ही माझी नात आहे माझ्या पाठीमागे, त्याच्या पाठीमागे माझी बायको आहे. असं आम्ही तिघंही पॅराग्लायडिंग करणार आहोत. That was not there that week. Okay. So the point is that I cannot say anything here. He knows what he does. And इकडे थोडी डावीकडे. he doesn't count
how I have to work. So this way I have to keep working. आई कुठे काय झाली? I lit the gadget first, then it was ta 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 ta, and then in the end, he choose हे आम्ही आता तो सगळा जामानिमा ड्रेस चढवलेला आहे, सेफ्टी गिअर्स. आणि हे माझ्या बायकोची आता तयारी चालू आहे ते पॅराशूट बांधायची. आणि तिला ते पॅराशूट बांधून झाल्यावर थोडंसं एक 20-25 पावलं पायी धावत जावं लागतं त्या टोकावरनं आणि मग तुमचा टेक ऑफ होतो. आता हे त्या पॅराशूटची तयारी चालू आहे. हे आता तिचं टेक ऑफ होणार आहे. तिचं टेक ऑफ झालं की त्याच्यानंतर माझं टेक ऑफ होईल. हे माझं टेक ऑफ झालेलं आहे आणि मी आता हवेत विचरण करतो आहे. हा जो अनुभव असतो हा अवर्णनीय असतो. तो जो काय आनंद माणसाला मिळतो तो डिस्क्राईब नाही करता येणार. अतिशय सुंदर असा हा अनुभव आहे. ह्या आधी पण मी भारतामध्ये सापुतारा म्हणून जागा आहे डांग डिस्ट्रिक्टमध्ये गुजरातच्या बॉर्डरवरती, तिथे मी केलं होतं. पण त्याच्यात आणि ह्याच्यात बराच फरक होता. एकतर ह्याची वेळ जवळपास 20 ते 30 मिनटं आहे, पैसेही तसेच तगडे आहेत. तर तेव्हा ते वेगळे वेगळे अनुभव आहेत. भारतात पॅरासेलिंग पण केलेलं आहे, मॉरिशसला केलेलं आहे मी रादर. बोटीवरनं ते असं पॅराशूट ओढून नेतात, समुद्रात नेतात आणि तुम्ही हवेत असता. तेही एक पॅराग्लायडिंगचा प्रकार आहे, तोही मी मॉरिशसला केलेला आहे. आता हे स्वित्झर्लंडला माझं उडणं चालू आहे. अतिशय सुंदर अनुभव आहे. प्रत्येकाला घेता येईलच असं नाही आहे, कारण त्याला काही वयाच्याही मर्यादा आहेत आणि त्याचं तिकीटही तगडं आहे. वन हू कॅन अफोर्ड शुड डू इट, मस्ट डू इट. बट देन अफोर्डेबिलिटी इज ऑल्सो क्रायटेरिया. जवळपास बराच वेळ तो स्वतः त्या पॅराशूटला नॅव्हिगेट करत असतो. त्याच्या दोन्ही हातात ज्या दोऱ्या आहेत त्या दोऱ्यांनी तो ती दिशा देतो आणि वारं कसं आहे त्याच्याप्रमाणे तो ते नॅव्हिगेट करतो. त्याच्यानंतर शेवटची एक 5-10 मिनटं तो त्या दोऱ्यांचा कंट्रोल आपल्या हातातही देतो आणि तुम्हाला ते नॅव्हिगेट करायला शिकवतो आणि करायला लावतो. तर त्याच्यामध्ये असं डावीकडे उजवीकडे डावीकडे उजवीकडे असं झकोले जे बसतात किंवा झकोले घेणं, त्याच्यात जी मजा असते तर ते पण तो तुम्हाला विचारतो आधी की तुम्हाला ते सहन होणार आहे का, आणि तरच ते करतो. बायांना बऱ्याच वेळा ते सहन होत नाही, तेव्हा त्या नाही म्हणतात आणि मग ते करत नाहीत. पण माझ्या बाबतीत तसा काही प्रॉब्लेम नव्हता. मी त्याला हो म्हटलं आणि त्याच्यामुळे त्यांनी ते तसं स्विंग घेतले.
both ends. Nice. आता हे मी स्वतः So कंट्रोल I've got करतोय ते पॅराशूट. a photo of birds. How do you feel in the sky? Very त्याच्यामध्ये nice, very nice. And you तुमच्या can right again, हाताच्या हालचाली असतात, fantastic. Little तसंच right. गुडघ्याचीही हालचाल असते. जर तुम्हाला उजवीकडे झुकायचं असेल तर डावा गुडघा असा वर हवेत उचलायचा, डावीकडे वळायचा असेल तर उजवा गुडघा वर उचलायचा, असं तो सांगतो. त्याच्याप्रमाणे त्या हालचाली तुम्हाला कराव्या लागतात. तोही तसं करतो Okay, you want to do a circle to the आणि left? अशा प्रकारे Circle to the left. Softly. ते Very good. 10-20 मिनिटाचं पॅराग्लायडिंग असतं. Awesome. ते 20 मिनटं किंवा अर्धा तास केव्हा संपतो हे आपल्याला जाणवतही नाही, कळतही नाही. Easy, eh? ते आता मी उजवा गुडघा वर केला आहे. You come with me. We're gonna आम्ही okay? खाली मैदानं होती, इमारती होत्या, लेक होतं, त्या सगळ्यावरनं आमचा प्रवास चालू होता. विमानासारखा, पक्षासारखा. Good. पंछी बनू उडते फिरू मस्त गगन में, And right. Right. हिल्लोरी हिल्लोरी हिल्लोरी. Stay on the right. Look on the right side. And we go fast. आता थोड्याच वेळात लँडिंग प्रोसेस सुरू होते. खाली जे मैदान आहे हिरवगार ते जवळजवळ दिसायला लागतं Very good. आणि Thank you. हळूहळू त्या लँडिंग प्रोसेसकडे Yeah, and you आपण stand up. वळत असतो. Fantastic. Thank you, sir. अल्टिट्यूड बदलत जातं. हळूहळू ग्लायडर जे आहे, पॅराशूट जे आहे ते खाली 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 येतं. हे वरनं खालची जी दृश्य आहेत, तलाव आहेत, रस्ते आहेत, इमारती आहेत, डोंगर आहेत आणि त्या मैदानावर जिथे आता उतरायचं आहे तिथे आजूबाजूला सगळे पॅराग्लायडर्स इकडून तिकडून आजूबाजूच्या डोंगरावरनं तिथे येऊन लँडिंग करतात. विमानांचं जसं एअरपोर्ट असतं तसंच काहीसं हे एअरपोर्ट असतं पॅराग्लायडर्सचं. आणि ती आजूबाजूची सगळी पॅराशूट्स. तर आता हे माझं आता हळूहळू लँडिंग होणार आहे. तो सांगतो की जमिनीवरती पाय टेकल्यावर थोडंसं धावावं लागेल तुम्हाला. काहींना जमतं, काहींना जमत नाही, कारण ते तुम्ही पहिल्यांदाच करत असता, त्याआधी तुम्ही केलेलं नसतं, तर अनुभव नसतो आपल्याला. त्याचं हे रोजचं काम असतं. तर आता हे माझं पॅराशूट हळूहळू जमिनीकडे झेपावत आहे आणि मी हे आता लँडिंग केलेलं आहे. एक 8-10 पावलं धावलो आणि एकदम खाली बसलो. पुढे मला नाही धावता आलं. ते आता आमचं लँडिंग झालेलं आहे. ते सगळं पॅराशूट वगैरे काढून टाकून आणि आम्ही आता तिथे एक पार्क आहे. त्या पार्कमध्ये एक स्टॅच्यू आहे. आता हे आजूबाजूला जे मैदान आहे आणि तिथे जी झाडं झुडपं दृश्य, छोटे छोटे तलाव, मूर्त्या, हे जे तिथे केलेलं आहे त्याचं अवलोकन आमचं चालू आहे. कारंजे आहेत तिथे. तिथे किती फोटोग्राफी कराल आणि किती करणार नाही तुम्ही. वेगवेगळ्या अँगल्सनी, वेगवेगळ्या लाईट्समध्ये असं तुम्ही शेकडो शॉट्स घेतले तरी तुमचं मन भरणार नाही. अशी आजूबाजूची सगळी दृश्य आहेत. पहाड आहेत,
तिथे बरेचसे पक्षी आहेत, राफ्टर्स. आता हा कुरसल गार्डन म्हणून तिथे आहे. त्या बगीच्यामध्ये इंटरलाकनमधल्या या बगीच्यामध्ये आपले भारतीय फिल्म निर्माते यांच्या सन्मानार्थ त्यांचा एक ब्रॉन्झचा स्टॅच्यू तिथे उभारण्यात आलेला आहे. कारण त्यांनी आपल्या भारतीय चित्रपटांमधून खूप सारी प्रसिद्धी स्वित्झर्लंडला दिली आहे. त्यांनी त्या प्रथित यश माणसाचं नाव आहे यश चोपडा आणि त्यांनी इथे स्वित्झर्लंडमध्ये 1985मध्ये फासले, 1989मध्ये चांदनी आणि 1995मध्ये दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे हे चित्रपट चित्रित करून स्वित्झर्लंडला खूप प्रसिद्धी दिल्यामुळे त्यांना ॲम्बॅसॅडर ऑफ इंटरलाकन अशी पदवी 2011मध्ये देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. परदेशातील हा भारतीय चित्रपट निर्मात्याचा जो सत्कार आहे, सन्मान आहे, तो पाहून आपलं ऊर भरून येतं. हे ते यश चोपडांचं स्टॅच्यू आहे की ज्याच्याभोवती मग पर्यटक गर्दी करतात. आपला फोटो काढायकरता नंबर लागतात, कधीकधी रांगाही लागतात, कारण ॲट ए टाईम एक जणच त्याच्याबरोबर फोटो काढण्यात मजा असते. तर आता हे आजूबाजूचे जे डोंगर आणि दृश्य आणि ते गार्डन आहे ते मी थोडं चित्रित केलेलं आहे. मीही यश चोपडाजींच्या पुतळ्याबरोबर फोटो काढला. आता हे पुढे आम्ही तिथून पायी पायी चालत इंटरलाकन रेल्वे स्टेशन आहे, तर त्या इंटरलाकन रेल्वे स्टेशनला थोडी भेट देऊन आणि तिथला तो परिसर आम्ही बघितला इंटरलाकन स्टेशनचा. तर तिथे आजूबाजूला रेस्टॉरंट्स आहेत, इंडियन रेस्टॉरंट्स आहेत, त्याच्यामध्ये इंडियन फूड आहे, त्याच्यामध्ये चहा आहे, बऱ्याचशा इतर समोसे, कचोऱ्या वगैरे असे पदार्थ आहेत. पण त्याची ॲडव्हर्टाइजमेंट करायची जी पद्धत आहे ती तुम्ही समोर पहा आता, की चहा जो आहे तो कडक चड्डीफाड चहा असं त्याला नाव दिलं आहे. इट इज अ वे ऑफ मार्केटिंग. त्याचे रेटही CHFमध्ये तिथे आहेत. तर चहा आहे, चड्डीफाड आणि समोसाही काहीतरी लिहिलं आहे त्याच्यावर. तर हे कासे म्हणून रेल्वे स्टेशन आहे ते पाहून आणि आम्ही तिथून आता निघणार आहोत. पुढचा जो पॉईंट आहे तो लुटरब्रुनन असं नाव आहे, धबधबा आहे. त्या लुटरब्रुननलाही समोर रेल्वे बघू शकता तुम्ही इंटरलाकनची. तर आता हा व्हिडिओ मी केलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट करून जरूर कळवा. तुम्ही याच्यातलं काय काय पाहिलं आहे किंवा मी माझं काय पाहायचं राहिलं आहे ते तुम्ही कॉमेंट करून कळवू शकता. आणि आत्तापर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे ह्याच्या पुढचे सगळे जे व्हिडिओज आहेत त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील आणि मलाही हुरूप येईल नवीन व्हिडिओ करायकरता. तेव्हा आता हा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय, गुड बाय, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. पुढचा व्हिडिओ लुटरब्रुननचा असेल.